10 दिवसापूर्वी सुरू असलेल्या ब्रेक द चेन म्हणजेच टाळेबंदीनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये थोडी शिथिलता देऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचे पालन करत शेगाव येथील ठाणेदार संतोष टाले आणि PSI योगेश कुमार दंडे व RCF फोर्स यांनी अवैध प्रकारे फिरणाऱ्या तसेच तोंडाला मास्क न वापरणाऱ्या 60 ते 70 दुचाकी वाहन धारकांना दंड देण्याची कारवाई केली आहे। आपण नेहमीच पाहत असतो की वाहनांवर आकर्षकपणे नंबर प्लेट लावले जातात आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाला व अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास होतो। न्यायालयाच्या आदेशाने काही काळापासून नवीन वाहनांवर या नंबर प्लेट सुटसुटीत अक्षरात लिहिलेल्या असाव्या याकरिता आता नवीन वाहन घेताना कंपनी त्याच्यावर योग्य प्रकारे नंबर लिहून ते वाहन संबंधित व्यक्तीच्या स्वाधीन करते। परंतु आजही अशी कित्येक वाहने आहेत ज्याच्यावर अवैध प्रकारे चक्क प्रशासनाचे नाव लिहून शासकीय वाहन लिहून आजच्या समाजामध्ये शिक्षित लोक अशिक्षितपणे वावरताना दिसतात। असाच प्रकार शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत शेडके यांच्या 4 चाकी वैयक्तिक वाहनावर दिसून येत आहे। आता संपूर्ण जनतेचे लक्ष याच वाहनाकडे लागलेले आहे की प्रशासन आणि शासन काय स्वतःच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा केव्हा कारवाई करेल। महाराष्ट्र शासनाच्या ज्याही उपक्रमांतर्गत ज्या गाड्या खरेदी केल्या जातात, महाराष्ट्र शासनाच्याच निधीतून त्याचा टॅक्स भरला जातो किंवा महाराष्ट्र शासनाच्या खरेदी केलेल्या वाहनावरच महाराष्ट्र शासन हा शब्द लिहिता येतो। त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही खाजगी वाहनावर असं महाराष्ट्र शासन लिहिता येणार नाही। परंतु महाराष्ट्र शासनाचे काही उपक्रम असतात, निवडणुका असतात किंवा महाराष्ट्र शासनाच्या कामासाठी ज्या गाड्या वापरल्या जातात त्यांच्यावर त्यापुरतीच्या कालावधीचा उल्लेख करून तुम्ही एक साधा कागद त्या काचावर चिपकू शकता आणि तुमचं काम संपल्यानंतर ते कागद तुम्हाला फाडावं लागतं। त्या RC बुकवर जर महाराष्ट्र शासन लिहिलेलं नसेल तर अशा वाहनावर कारवाई करता येईल। कायद्याने तुम्हाला महाराष्ट्र शासन लिहिता येत नाही। शेगाव शहरामध्ये अशा बऱ्याच वेळा मोहिमा घेण्यात आलेल्या आहेत आणि आताही सुद्धा मोहीम घेण्याचं नियोजन आहे। शहरामध्ये ज्या गाड्या चालतात त्या बऱ्याचशा गाड्यावर फॅन्सी नंबर प्लेट असतात किंवा विदाऊट नंबर प्लेट गाड्या असतात, त्याच्या कारवाई आम्ही केलेल्या आहेत आणि आज सुद्धा आम्ही करणार आहोत। आणि काही गाड्यावर विनाकारण शासनाच्या महाराष्ट्र शासनाचे नाव टाकून किंवा काही प्रेस लिहून किंवा पोलीस लिहून किंवा काहीतरी वेगळे असे कोणी पण वाहन चालवते, त्यामध्ये पाहिलं तर कोणी शासकीय अधिकारी नसतात किंवा कोणी इतर लोक ते गाड्या घेऊन जातात, तर ही चुकीचं आहे आणि याच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल। टाळेबंदी हटल्यानंतर आज पोलीस प्रशासनानं काही दुचाकी वाहनांवर कारवाया केलेल्या आहेत। विना मास्क आणि विनाकारण फिरणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी दंड वगैरे दिलेला आहे। आपण नेहमी पाहत असतो की जे वाहनं खाजगी असून त्यांच्यावर सरकारी कामाकरता जात असतात तर काहीतरी त्यांच्यावर बॅनर बोर्ड्स अशा प्रकारे लिहिलेलं असतं। आता सध्या जे आहेत आम्ही नगर परिषद शेगाव येथे समोर उभे आहोत आणि आतापर्यंत आपण भरपूर असे वाहनं बघितलेली असतील की ज्याच्यावर दादा काका मामा अशा काहीतरी फॅन्सी नंबर प्लेट्स असतात। परंतु सध्या जे परिस्थिती आहे, महत्त्वाची गोष्ट ही आहे की माझ्या मागे जे आपण वाहन पाहून राहिलेले आहात हे वाहन शेगावचे मुख्याधिकारी प्रशांत शेडके यांच्या नावानं रजिस्टर असून त्यांचे नंबर प्लेट वगैरे सुद्धा आहे आणि या वाहनावर चक्क महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं आहे। हे खाजगी वाहन आहे आणि खाजगी वाहनावर असं लिहिणं जे आहे हे चुकीचं आहे, अवैध आहे। त्यामुळे आम्ही शेगावची जी नागरिक आहेत ते नागरिक असा विचार करत आहेत की अशाही वाहनांवर कधी कारवाई होईल। आज परत एक वेळा असं म्हणावं लागत आहे की शेगाव नगर परिषदचे मुख्याधिकारी शिक्षित असूनसुद्धा असं अशिक्षित सारखं काम कसं करतात। बुलढाणा येथून कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा।